हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगा ब्रेड एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. तर जरा बघूया आजचे आपले व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, त्यांचे मीनिंग, सिनोनिम्स, अँटोनिम्स, मराठीमध्ये काय मीनिंग होतं त्याचं आणि कसं सेंटेन्समध्ये यूज करण्यात आलेलं आहे ते तुम्ही एकदा ट्राय करून बघा, नंतर मी तुम्हाला सांगते. ओके. वन वर्ड सबस्टिट्यूशन, मिसस्पेल्ड वर्ड आणि इडियम्स अँड फ्रेजेस. सो फर्स्ट वर्ड आहे आपला तो आहे टेंट. TAINT, टेंट. सो टेंटचं मीनिंग आहे अ फिजिकल ट्रेस ऑफ अ बॅड ऑर undesirable substance or quality, an imperfection, fault or bad name associated with someone. म्हणजेच काय करणे, तर टेंटचं मीनिंग काय होतं तर दोष. ओके, दोष किंवा कलंक, त्याला काय म्हटलं जातं मराठीमध्ये, टेंटला दोष किंवा कलंक असं त्याचं मीनिंग होतं. ओके, सो टेंट म्हणजे काय होतं मराठीमध्ये, दोष, कलंक, मळ किंवा दूषण. ओके, सो त्यांचं मीनिंग काय आहे इंग्लिश मध्ये, तर अ फिजिकल ट्रेस ऑफ अ बॅड ऑर अनडिझायरेबल सबस्टन्स ऑर क्वालिटी, अँड इम्परफेक्शन, फॉल्ट ऑर बॅड नेम असोसिएटेड विथ समवन, त्याला म्हटलं जातं टेंट. आणि मराठीमध्ये टेंटचं मीनिंग आहे दोष, कलंक, मळ किंवा दूषण. आता सिनोनिम्स बघूया. सिनोनिम्स काय आहेत टेंटचे, तर स्टेन, ब्लॉट, स्मिअर, स्पॉट, ब्लेमिश, डिफेक्ट, फॉल्ट आणि फ्लॉ. आणि अँटोनिम्स आहेत ॲडव्हान्टेज, बेनिफिट, ब्लँक, क्लीनलीनेस आणि प्युअरनेस. ओके, परत एकदा सिनोनिम्स बघूया टेंटचे काय आहे, तर स्टेन, ब्लॉट, स्मिअर, स्पॉट, ब्लेमिश, डिफेक्ट, फॉल्ट आणि फ्लॉ. आणि अँटोनिम्स आहेत ॲडव्हान्टेज, बेनिफिट, ब्लँक, क्लीनलीनेस आणि प्युअरनेस. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे डूम. डूमचं मीनिंग आहे सर्टेन टू बी ऑर टू डू समथिंग ऑन द पॉइंट ऑफ डेथ, wrongly or badly planned or judged, typically because of faulty understanding. म्हणजेच काय, तर एकतर ते निश्चित आहे किंवा जे नशिबात आहे आणि जे न चुकणार आहे, जे विधिलिखित आहे, त्याला काय म्हटलं जातं, डूम असं म्हटलं जातं. ओके, सर्टेन टू बी ऑर डू समथिंग ऑन द पॉइंट ऑफ डेथ, wrongly or badly planned or judged, typically because of faulty understanding. म्हणजे काय होतं डूम. आणि मराठीमध्ये त्याला म्हटलं जातं नशिबात असलेला अटळ, निश्चित, न चुकणारी आणि विधिलिखित असणे म्हणजे होतं डूम. सो सिनोनिम्स काय आहेत त्याचे, सिनोनिम्स आहेत मिसकन्सीव. परत एकदा बघूया आपण काय होतं डूम म्हणजे. सो डूम म्हणजे आहे सर्टेन टू बी ऑर डू समथिंग ऑन द पॉइंट ऑफ डेथ, wrongly or badly planned or judged, typically because of faulty understanding. म्हणजेच मराठीमध्ये काय होतं, न चुकणारी, विधिलिखित असणे किंवा नशिबात असलेला अटळ आणि निश्चित. सिनोनिम्स आहेत मिसकन्सीव, फ्लॉट, इल कन्सीव, डाइंग, मॉरिबंड, एक्सपायरिंग, डिस्टिन, फिटेड, सर्टेन आणि फॉर ऑर्डेन्ड. आणि अँटोनिम्स आहेत लकी, ब्लेस्ड, हॅपी, अवॉइडेबल आणि डिस्टंट, क्रिएटिंग, डेव्हलपिंग आणि ग्रोईंग. परत एकदा बघूया सिनोनिम्स काय आहेत डूमचे. सिनोनिम्स आहेत मिसकन्सीव, फ्लॉट, इल कन्सीव, डाइंग, मॉरिबंड, एक्सपायरिंग, डिस्टिंट, फेटेड, सर्टेन, फॉर ऑर्डेन्ड. आणि अँटोनिम्स आहेत लकी, ब्लेस्ड, हॅपी, अवॉइडेबल, डिस्टंट, क्रिएटिंग, डेव्हलपिंग आणि ग्रोईंग. नेक्स्ट वर्ड आहे डिपोर्टमेंट. DEPORTMENT. डिपोर्टमेंटचं मीनिंग आहे वन्स मॅनर ऑफ प्रेझेंटिंग वनसेल्फ, बिहेवियर इन कीपिंग विथ गुड टेस्ट अँड propriety, the action of forcing someone to leave an organization, a particular appearance or quality. तर काय आहे डिपोर्टमेंटचं मीनिंग मराठीमध्ये काय होतं, वर्तन, एखाद्याचं बिहेवियर,
वर्तन, आचरण आणि बाह्यचार, त्याला काय म्हटलं जातं? डिपोर्टमेंट असं म्हटलं जातं. इंग्लिशमध्ये काय त्याचं मीनिंग? वन्स मॅनर ऑफ प्रेझेंटिंग वनसेल्फ, स्वतःला प्रेझेंट करण्याचे त्याचे मॅनर काय आहे. बिहेवियर इन कीपिंग विथ गुड टेस्ट अँड प्रॉपर्टी, द ऍक्शन ऑफ फोर्सिंग समवन टू लिव्ह अँड ऑर्गनायझेशन. आणि याचं एक आणखी मीनिंग काय आहे तर ऍक्शन ऑफ फोर्सिंग समवन, एखाद्याला फोर्स करणे की ऑर्गनायझेशनला सोडून जा म्हणून. अ पर्टिक्युलर अपिअरन्स ऑर क्वालिटी. ओके, त्याच्या अपिअरन्स किंवा क्वालिटीवरून. तर काय होतं डिपोर्टमेंट म्हणजे? वर्तन, आचरण आणि बाह्यचार. आणि त्याचे सिनोनिम्स काय आहेत तर एक्सपल्जन, बॅनिशमेंट, डिसमिसल, डेकोरम, डिसेन्सी, प्रॉपर्टी, बिअरिंग, कॅरेज, कंपोर्टमेंट आणि मॅनर. आणि अँटोनिम्स काय आहेत? इम्पोलाइटनेस, रूडनेस, बॅड मॅनर्स, इम्प्रोप्रिएटी, डिसऑर्गनायझेशन, होल, एंटायरिटी आणि बॉडी. ओके, परत एकदा बघूया आता काय होतं डिपोर्टमेंट म्हणजे. सो डिपोर्टमेंट म्हणजे होतं वन्स मॅनर ऑफ प्रेझेंटिंग वनसेल्फ, बिहेवियर इन कीपिंग विथ गुड टेस्ट अँड प्रॉपर्टी, द ऍक्शन ऑफ फोर्सिंग समवन टू लिव्ह अन ऑर्गनायझेशन, अ पर्टिक्युलर अपिअरन्स ऑर क्वालिटी. त्याचं मराठीमध्ये मीनिंग होतं वर्तन, आचरण आणि बाह्यचार. सिनोनिम्स आहेत एक्सपल्जन, बॅनिशमेंट, डिसमिसल, डेकोरम, डिसेन्सी, प्रॉपर्टी, बिअरिंग, करेज, कंपोर्टमेंट आणि मॅनर. आणि अँटोनिम्स आहेत इम्पोलाइटनेस, रूडनेस, बॅड मॅनर्स, इम्प्रॉपर्टी, डिसऑर्गनायझेशन, होल, एंटायरिटी आणि बॉडी. ओके, नेक्स्ट बघूया वन वर्ड सबस्टिट्यूशन. ओके, आणखी एक वर्ड आहे सो तो वर्ड बघून घेऊया आपण. एक लास्ट वर्ड काय आहे वोकॅब मधला? लूप साइडेड. ओके, लोप साइडेड सुद्धा आपण म्हणू शकतो. सो लोप साइडेड म्हणजे काय होतं? नॉट द सेम ऑन वन साइड ॲज ऑन द अदर, नॉट इन अ स्ट्रेट ऑर लेवल पोझिशन. म्हणजेच काय आहे? एक बाजू दुसऱ्या बाजूपेक्षा लहान किंवा मोठी आहे, त्याला काय म्हटलं जातं? लोप साइडेड असं म्हटलं जातं. तर मराठीमध्ये याचं मीनिंग काय होतं? एक बाजू दुसऱ्या बाजूपेक्षा अधिक खाली असलेली, त्याला म्हटलं जातं लोप साइडेड. काय आहे? नॉट द सेम ऑन वन साइड ॲज ऑन द अदर, नॉट इन अ स्ट्रेट और लेवल पोझिशन. एका लेवलवर नाही आहे, एका पोझिशनवर नाही आहे, स्ट्रेट नाही आहे, म्हणजेच एक बाजू वर आहे एक बाजू खाली आहे, त्याला काय म्हटलं जातं? लोप साइडेड असं म्हटलं जातं. त्याचे सिनोनिम्स आहेत आस्किंग, क्रॉकेडी, ॲसलँड, अनइवन, ॲव्हरी. आणि अँटोनिम्स आहेत इवन, लेवल, बॅलन्स्ड आणि स्ट्रेट. ओके, परत एकदा बघूया काय आहे सिनोनिम्स. आस्किंग, क्रुकेडली, ॲसलँड, अनइवन आणि ॲव्हरी. आणि अँटोनिम्स आहेत इवन, लेवल, बॅलन्स्ड आणि स्ट्रेट. नेक्स्ट वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट वर्ड आहे कॉर्टेज, CORTEG. कॉर्टेज म्हणजे होतं अ फ्युनरल प्रोसेशन. अ फ्युनरल प्रोसेशन म्हणजे काय होतं तर एक मिरवणूक किंवा जी प्रेत यात्रा असते त्याला काय म्हटलं जातं? कॉर्टेज असं म्हटलं जातं वन वर्ड मध्ये इंग्लिश मध्ये. ओके, मराठीमध्ये काय होतं? कॉर्टेज म्हणजे मिरवणूक किंवा प्रेत यात्रा. नेक्स्ट वर्ड आहे ड्रो, DROVE, ड्रो. ड्रो म्हणजे काय आहे? अ हर्ड ऑर फ्लॉक ऑफ ॲनिमल्स बीइंग ड्रिव्हन इन अ बॉडी. म्हणजेच काय तर गुरांचा कळप असू शकतो किंवा फिरणाऱ्या प्राण्यांचा जो समूह असतो त्याला असं म्हटलं जातं ड्रो असं म्हटलं जातं. आणखी मला सांगा की ड्रो म्हणजे आणखी दुसरं मिनिंग काय होतं? ओके, कमेंट मध्ये तुम्ही सांगू शकता. ड्रोचं काय आहे एक मिनिंग? अ हर्ड ऑर फ्लॉक ऑफ ॲनिमल्स बीइंग ड्रिव्हन इन अ बॉडी. म्हणजेच एकतर होतं मराठीमध्ये गुरांचा कळप किंवा फिरणाऱ्या प्राण्यांचा समूह, त्याला म्हटलं जातं ड्रो. नेक्स्ट मिसस्पेल्ड वर्ड मध्ये फर्स्ट वर्ड जो आहे तो आहे इन्क्लिमेंट. इन्क्लिमेंटची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन डी, INCLEMENT. इन्क्लिमेंट म्हणजे काय होतं? दुर्बल.
असह्य आणि निष्ठुर. इंक्लिमेंटची करेक्ट स्पेलिंग आहे INCLEMENT आणि त्याचं मराठीमध्ये मीनिंग होतं दुर्बळ, असह्य आणि निष्ठुर. नेक्स्ट वर्ड आहे एक्सपिडियंट. तर स्पेलिंग काय आहे करेक्ट एक्सपिडियंटची ती आहे ऑप्शन डी EXPEDIENT. आणि एक्सपिडियंट म्हणजे होतं फायदेशीर, योग्य आणि उपयुक्त. स्पेलिंग आहे एक्सपिडियंटची करेक्ट EXPEDIENT एक्सपिडियंट आणि मराठीमध्ये त्याचं मीनिंग होतं फायदेशीर, योग्य आणि उपयुक्त. नेक्स्ट इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट आहे चॉप अँड चेंज. चॉप अँड चेंजचं मीनिंग आहे इफ थिंग्स चॉप अँड चेंज दे कीप चेंजिंग ऑफन अनएक्सपेक्टेडली. म्हणजेच जो काय करतो सतत कल्पना, मते किंवा नोकऱ्या असा बदलत राहतो त्याला काय म्हटलं जातं चॉप अँड चेंज असं म्हटलं जातं. म्हणजे सतत बदलत असणे. तर चॉप अँड चेंज मध्ये काय होतं मराठीमध्ये सतत कल्पना, मते, कामे किंवा नोकऱ्या बदलणे. ओके, काही पण जे सतत सतत बदलत राहणे त्याला चेंज करत राहणे त्याला म्हटलं जातं चॉप अँड चेंज. नेक्स्ट आहे सर्कलिंग द ड्रेन. सर्कलिंग द ड्रेनचं मीनिंग आहे समवन इज सर्कलिंग द ड्रेन दे आर व्हेरी नियर डेथ अँड हॅव लिटिल टाइम टू लिव्ह. द फ्रेज कॅन ऑल्सो डिस्क्राइब. आणखी काय वर्णन करते ही फ्रेज अ प्रोजेक्ट और प्लॅन और कॅम्पेन दॅट इज ऑन द ब्रिंक ऑफ फेल्युअर. म्हणजेच ते काय आहे अपयशाच्या उंबरठ्यावर आहे असं सुद्धा ही फ्रेज जी आहे सर्कलिंग द ड्रेन हे काय करते डिस्क्राइब करते. आणखी एक काय डिस्क्राइब करते सर्कलिंग द ड्रेन म्हणजे की ते मृत्यूच्या अगदी जवळ आहेत आणि त्यांच्याकडे जगण्यासाठी फार कमी वेळ आहे. ओके, हे सुद्धा डिस्क्राइब करते सर्कलिंग द ड्रेन ही फ्रेज. आणखी काय डिस्क्राइब करते की अपयशाच्या उंबरठ्यावर आहे. पण काय अपयशाच्या उंबरठ्यावर आहे तर एखादा प्लॅन, प्रोजेक्ट किंवा कॅम्पेन हे अपयशाच्या उंबरठ्यावर आहे हे सुद्धा ही फ्रेज जी आहे सर्कलिंग द ड्रेन ही डिस्क्राइब करते. ओके, सो परत एकदा तुम्ही वाचून घ्या सिनोनिम्स अँटोनिम्स मराठी मधले मीनिंग नोट डाऊन सुद्धा करून घ्या आणि यूज सुद्धा वाचून घ्या यूज कसा करण्यात आलेला आहे सेंटेन्स मध्ये आणि स्वतःच्या मनाने सुद्धा सेंटेन्सेस तयार करत चला. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल सेशन लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.